छत्रपती संभाजीनगर शहरात वास्तव्यास असलेल्या रुबीना सिद्दीकी या महिलेला 3 आरोपींनी शासनाची जमीन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून महिलेची जवळपास 80 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे। या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परिचयाचे असलेले सिराज यारखान, सय्यद तौकीर, हैदर SK हुसेन आणि सय्यद तस्लिमा फातेमा या तिघांनी मिळून एक सरकारी जमीन विकण्याचा बनाव केला, ज्यामध्ये रुबीना यांना असं सांगण्यात आलं की सय्यदा तस्लीम फातेमा या नवाबच्या वंशज आणि त्यांना आपल्या शहरातील नवाबाची खूप मोठी जमीन मिळणार आहे। जर जमीन नाही मिळाली तर शासनाकडून खूप मोठा मोबदला मिळणार आहे, पण त्यासाठी सरकारी कामकाज करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत असे भासवून रुबीना यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले। रुबीना यांनी या आरोपींना जवळपास 80 लाख रुपये दिल्याचं उघड झालं। त्यानंतर जमिनीविषयी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले। आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं कळताच रुबीना यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठत पोलिसांना झालेल्या आर्थिक फसवणुकीची माहिती दिली, तर सिटी चौक पोलिसांनी या 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन करत आहेत।